अमरावतीत हजारो आशा सेवक आणि गटप्रवर्तकांचे जेलभरो आंदोलन सुरू आहे। पगारवाढीच्या प्रश्नावर मागील 22 दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही तोडगा न निघाल्याने आशा सेवक व गटप्रवर्तक आक्रमक झाले आहेत। आशा सेवकांना सरकारने पगारवाढीचे आश्वासन देऊनही पगारवाढीचा GR काढला नसल्याचा त्यांचा आरोप आहे। गटप्रवर्तक यांना 10,000 रुपये तर आशा सेवकांना 7,000 रुपये मानधन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। 500 पेक्षा अधिक आशा सेवक आणि गटप्रवर्तक यावेळी आंदोलनात उपस्थित होते। नमस्कार, मी संध्या शर्मा, गटप्रवर्तिका, प्राथमिक आरोग्य केंद्र अंबाडा। मी आरोग्य डिपार्टमेंटमध्ये गटप्रवर्तिका म्हणून काम करत आहे। आम्ही गेल्या 22 दिवसापासून संप करत आहे। या आधीसुद्धा आम्ही 22-25 दिवस संप केलेला असून तेव्हाच सरकारने आम्हाला गटप्रवर्तिकेला 10,000 रुपये मानधन आणि आशा स्वयंसेविकेला 7,000 रुपये मानधन, तसेच आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तिका यांना 2,000 रुपये भावबीज असे मान्य केलेले असून आज आम्ही डबल परत बसलो आहे, पण त्यांनी आम्हाला आजपर्यंत GR दिला नाही आहे। त्यांनी जेव्हापर्यंत आम्हाला लेखी GR देणार नाही, आम्ही आमच्या संपाची तीव्रता अजून वाढवणार आहे आणि आमचा संप आम्ही मागे घेणार नाही आहे। याचं कारण हा आहे की आता आम्हाला 22 दिवस झाले संप करून आज आम्ही रस्ता रोको हा आंदोलन केलेला आहे। त्याच्यामुळे आज आम्हाला त्यांनी जेल भरो आंदोलन केल्यामुळे त्यांनी आज आम्हाला जेलात नेण्याची प्रक्रिया केलेली आहे। AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर।